माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार शिंदेसाहेब यांचं आगमन होईल, त्यांचं मार्गदर्शन लाभेल। व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार, सर्व पक्षातील नेते मंडळी, आपण समोर बसलेले ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी मित्र, पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, की या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेले 10-12 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करत असताना की विकास हा मुद्दा समोरच्या बाजूने मांडला जातोय आणि आपण देखील विकासामध्ये सहभागी झालेलो आहोत। विकास होत असताना केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील आणि गाव पातळीवरचा सरपंच देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो आणि अभिमान आहे की व्यासपीठावर देखील आपल्याकडे निरगुड सरचे लोकनियुक्त सरपंच देखील आहेत, त्यांनी या भाषण केलं। ज्या गावामध्ये सभा होते त्या श्वेताताई ढोबळे या देखील लोकनियुक्त आहेत आणि त्या देखील ज्यावेळी काम चांगलं करतात अख्खं गाव म्हणतं की यांनी गावामध्ये चांगल्या प्रकारच्या योजना आणल्या। परंतु पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक 17ला झाली, 22ला कार्यकाळ संपला आणि 4 वर्ष प्रशासक लाभला आहे आणि प्रशासक असताना आता एकच वातावरण तयार केलं जाते की जे करतो आम्ही सोडून दुसरं काहीच करत नाही। ग्रामपंचायतीची कामं जर आपल्या नावावरती आपण खपवली जात असाल तर जनता जनार्दन त्या ठिकाणी काही दूधखोळी नाही। गावोगावी जर आपण कधी फिरलात तो जो जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, त्याच्या नावाची पाटी आपल्याला देखील पाहायला मिळते का याच्या माध्यमातून फक्त तुमच्यापासून बाजूला गेलं का यांनी काहीच केलं नाही आणि तुमच्यासोबत असेल तर याचं 1 नंबरचं काम हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे। मी आपल्या सर्वांना सांगतो की लोकशाहीमध्ये सत्ताधारी जेवढे महत्त्वाचे आहेत ते काम करतात, तेवढंच लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांपुढे जनतेमधला योग्य मुद्दा त्या ठिकाणी मांडून त्याची सोडवणूक करणं हे देखील लोकशाहीमध्ये विरोधकाचं कर्तव्य त्या ठिकाणी असतं। आज या तालुक्यामध्ये नगरपंचायत झाली, त्याच्या आधी विधानसभा झाली, लोकसभा झाली, आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं कोण कुठं होतं, कुणी काय काय केलं। परंतु विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये काही मंडळी आपण एकत्रित होतो, काही विरोधामध्ये देखील होतो। परंतु आज तालुक्यातील आमदार महोदयांचं जे चालू आहे की काही वेळा याला बरोबर घ्यायचं, नंतर त्याचा काटा काढायचा, त्याला सोडून द्यायचं, दुसरा बरोबर घ्यायचा, याचा अनुभव मंचर नगरपंचायतमध्ये आपण घेतला की मंचर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आपल्या बाजूने कौल दिला का नाही दिला? दिला ना। मग मंचर नगरपंचायतीला आम्ही ठरवलं की जर आपल्याला डमी उमेदवारामुळे पराभव पत्करावा लागला असेल तर तो त्यांच्याही पचनी पडलेला नाही, ते मान्य करतात, आम्ही पिपाणीमुळे निवडून आलो। मग मंचरला आम्ही ठरवलं आपण एकत्र येऊ। प्रयत्न भरपूर झाले, थोडे मतभेद झाले, सगळे वेगवेगळ्या पद्धतीने लढले। आज जे बोलतात त्यांनी भाजपला मंचर नगरपंचायतमध्ये बरोबर घेतलं। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते संजय थोरातांच्या सुनबाई, त्यांना वरिष्ठांना सांगून त्यांना त्या पार्टीतून काढून टाकलं। 5 जागा भाजपला दिल्या आणि बाकीच्या 11 जागा यांनी लढवल्या। भाजपचे किती निवडून आले मंचरमध्ये? 0। आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढली त्यांना पक्षातून बाहेर काढलं। नगराध्यक्ष पदाच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष इथं राजश्रीताई गांधाळे इथं व्यासपीठावर उपस्थित आहे। दत्ताभाऊंनी चांगलं काम केलं, लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला। यांनी ठरवलं की यांचं खालचे उमेदवार निवडून येतात, 11 लोक यांची निवडून आली, 5 लोक आपली आता जे आहेत आपण एकत्र आपली निवडून आली। पण नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार ज्यावेळी निवडून आला त्यावेळी त्यांनी ठरवलं की म्हणले नाही, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते म्हणले दादा गटाचे आहेत। दादांना अनुभव आला होता, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निरगुड सर मायनस झालं, त्यांना तिथं कळलं की काय प्रकारे हे राजकारण करतात। आणि मंचरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना 4200 मतं पडली, त्यांच्या उमेदवाराला 3900 पडली आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना 4000 पडली। म्हणजे एकूण विरोधामध्ये 8500 पैकी म्हणजे जवळपास 4500 मतं
त्यांच्या विरोधात गेली. मग आम्ही ठरवलं की आता आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून दोन्ही सेना असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, आदिवासी भागामधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, आम्ही एकत्रित बसलो आणि ठरवलं की यावेळी या तालुक्यातील पंचायत समितीवरती आपला या महाविकास आघाडीचा झेंडा फडकावल्याशिवाय आपण राहायचं नाही. सभापती आपला त्या ठिकाणी असेल हे आमचं सूत्र ठरलं. त्यानुसार जागा वाटप झाल्या. सगळे उमेदवार आपापल्या ठिकाणी प्रचार लागले. मला एक सांगा मित्रांनो की ज्यावेळी मार्केट कमिटी मी सभापती होतो, तिकीट कापलं, काय निकष लावला? एक व्यक्ती एक पद. अरे ठीक आहे, सगळीकडे सांगत गेल्यानंतर यांनी घाई केली, यांना सत्ता पाहिजे, दुनियादारी पाहिजे. ठीक आहे ना, माझ्याबाबत जर तुम्ही तो नियम लावला असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता तुम्ही नियम का डावलला? अवसरी गटात उमेदवार किती वर्ष दूध संघाचे संचालक नवीन पिढीला आठवत आहेत तसं तेच पार्टी अध्यक्ष आहेत, आता त्यांनाच उमेदवारी. इकडे खरेदी विक्रीची संचालक चेअरमन पुरीला उमेदवारी, आमच्या तिकडे त्याच्या बायकोला उमेदवारी. पूर्ण सगळ्या तालुक्यामध्ये रिपिटेशन चालू आहे आणि घरात तेच कुटुंब सोडून दुसऱ्याला संधी द्यायची नाही. आम्हाला वाटलं होतं की या गटात काहीतरी निर्णय घेतील चांगला. काय की अरुणराव परत गेले दादांबरोबर आणि दादा यांचं तिकीट मिळवल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना विश्वास होता की आपल्याला देणार तिकीट. सगळी लोक सांगत होती की तुमचा घात होईल, घात होईल. नाही म्हटले, साहेबाला मी विधानसभेत चेअरमनच्या बरोबर काम नाही केलं, त्यांचं प्रामाणिक काम केलं. मेंढेवाडीतून 400चं लीड दिलं, मला तिकीट मिळणार. आणि शेवटच्या 4 दिवसामध्ये त्यांचा पत्ता कट केला. अरुण भाऊला आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की आम्ही त्यांच्या समेत 32 वर्ष आहेत. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना हे कशा प्रकारे वागणूक देतात याची साक्षीदार आपण आहोत. आज स्वतःचा एक पुतण्या कोणतरी बिबट्या म्हणलं, कारखान्याचा व्हाईस चेअरमन आहे, एक शरद बँकेवर व्हाईस चेअरमन आहे. अरे मग त्यावेळी अरुणरावनी जर प्रामाणिकपणे विधानसभेला तुम्हाला निवडून आणून दिलं तर एका कार्यकर्त्याला ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली होती त्यांना तुम्ही झेडपीचं पद उमेदवारी का दिली नाही, हा आमचा त्यांना सवाल त्या ठिकाणी आहे. मी आपल्या सर्वांना सांगतो बाजवानी, नुसतं यांच्या बाबत घडलं नाही. करंज किल्ले इच्छुक होते की नाही का मला माहित नाही, परंतु या तालुक्यामध्ये अण्णासाहेब आवटे पहिले आमदार, आज कोणी दिसतंय राजकारणात आहेत पण पद कुठलं नाही. किसनराव बानकेल्यांची सुनबाई गावाने बिनविरोध दिली. नगरसेवक उपनगराध्यक्ष पद दिलं नाही, थांबा म्हणले. दादांचं तर मी सांगितलं काय परिस्थिती केली. अविनाश रहाणे लढले, त्यांच्या सोबत गेले, परत गेले, आज आपल्यात नाही आहेत. शिवसेना त्यांनी या तालुक्यात वाढवली. राजा भाऊचं काय झालं ते आपण पाहिलं, अरुण भाऊचं काय झालं ते पाहिलं आणि सगळ्यात शेवटचा नंबर माझा होता. मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं, पवार साहेबांना देखील 3 जानेवारीला थापलिंगच्या यात्रे दिवशी फोन करून सांगितलं की साहेब, या तालुक्यातील जनतेने ज्यांना तुम्ही घडवलं, खूप मोठाली पदं दिली, त्यांनी तुमची साथ सोडली, ते नको. म्हणून हा आंबेगाव तालुका तुमच्या बरोबर माझ्या पाठीमागे उभा राहिला, मला चांगलं मताधिक्य दिलं, म्हणून या तालुक्यातील जनतेचा कौल त्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाऊ शकत नाही. आणि आज मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की आम्ही सर्वत्र फिरतो, सगळ्या ठिकाणी परिस्थिती एकदम चांगल्या प्रकारची आहे. की ही वेळ अशी आहे की पुन्हा एकदा 15-0 करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे आणि ह्या संधीचं आपण सोनं केल्याशिवाय राहायचं नाही. की आम्ही विकास करतो हे सांगतात. राज्याचं काम वेगळं, केंद्राचं वेगळं, जिल्हा परिषद पंचायत समितीचं वेगळं, गावची स्मशानभूमी असेल, प्राथमिक शाळा असेल, 2 गावांना जोडणारे रस्ते असतील, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ही जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं आहेत. म्हणून ही कामं करत असताना आज ज्या गावांनी मताधिक्य दिलं तिथं पहिला कागद काढला जातो आणि सांगितलं जातं तुमच्या गावामध्ये आम्हाला मताधिक्य नाही, ज्यांना मतं दिली त्यांच्याकडे जा. मी छाती ठोकपणे आपल्याला सांगतो, आपले सगळ्याच्या सगळे उमेदवार निवडून द्या. उद्या ही कामं करण्याकरता आमदाराच्या दारात तुम्हाला जाण्याची वेळ त्या ठिकाणी येणार आहे. आम्ही भक्कम त्या ठिकाणी आहोत. अरे आम्ही लढतो, तुम्ही साथ देता, म्हणून जनतेचे काही प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहत नाहीत.
बिबट्याचा प्रश्न निर्माण झाला, 56 लोक मयत झाली, गांभीर्याने कुणी दखल घेतली नाहीत. आपण पंचतळ्यावर आंदोलन केलं, रोडेवाडी फाट्यावरती केलं, पुणे नाशिक हायवे मंचरला 21 तास आपण आंदोलन केलं. याची दखल सरकारला घ्यावी लागली. जिल्हाधिकारी देखील उसाच्या वावरात पहिल्यांदा आले, वनमंत्री आले आणि आत्ताच शिंदे साहेब देखील, एकनाथरावजी शिंदे साहेब येतील, त्यांनी देखील घटना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भेट दिली. नुसती भेट दिली नाही, सरकारचे निधी सोडून स्वतःच्या खिशातील 3 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचं काम देखील त्यांनी त्यावेळी केलं. परंतु या तालुक्याचे आमदार तोपर्यंत गेले नव्हते. लोकांना बिबट्याचं भ्याव आणि यांना जनतेचं भ्याव. अरे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या गावात जात असताना 300 पोलीस, आता आहेत इकडे सगळी मंडळी, यातले बरेच जण असतील ते सांगतील, 3 पिंजऱ्याच्या गाड्या. अहो बिबट्या पकडायला पिंजरा देऊ शकत नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला निवडून झालं त्यांना पकडण्याकरता 3 पिंजऱ्याच्या गाड्या तुम्ही पिंपरखेडमधून घेऊन जाता. याच्यापेक्षा दुसरं दुःख काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये? आंदोलनानंतर निर्णय झाला की पकडलेला बिबट्या पुन्हा रस्त्यावर सोडायचा नाही. देवगावला पकडला तर नागापूरला सोडायचा नाही, नागापूरचा पकडला तर जारकरवाडी सोडायचा नाही, निरगुडसरचा पारगाव मध्ये नाही. जो पकडेल तो पिंजऱ्यात ठेवायचा, परराज्यामधल्या प्राणी संग्रहालयात पाठवायचा किंवा माणिकडो निवारण केंद्रात ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या माझ्या दृष्टीने जर काय झालं असेल की आमची अनेक वर्षाची मागणी होती, 11 मागण्या आम्ही केल्या की आमच्या शेतकऱ्याला जर रात्रीचं पाणी भरायला गेलं तर मजूर तिथं जात नाही, कुणी जाऊ शकत नाही, बिबट्याचा हल्ला होतो, आम्ही शेती करू शकत नाहीत. आमच्या शेतीला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि सरकारला निर्णय घ्यावा लागला, दिवसा वीज आपल्याला त्या ठिकाणी मिळायला लागली. पण मला सांगायचंय की आता शिंदे साहेब आल्यानंतर त्यांनाही मी सांगणार आहे की आम्हाला 8 तास नको, आम्हाला 10 ते 12 तास शेतीला वीज मिळालीच पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या मोटारीला मीटर बसवायचं काम चालू आहे, निवडणुकीमुळे बंद केलेत, ते मीटर देखील काढले पाहिजेत. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये 10 हॉर्सपॉवरच्या 7.5च्या पुढच्या लोकांची कनेक्शन तोडलेली होती आणि ती कनेक्शन तोडलेली असताना आमदारांचं मंचरला भाषण होतं की आंदोलनाने प्रश्न सुटणार नाही, तुम्ही 5 ते 10, 15 हजार रुपये भरा, मी उद्या कनेक्शन जोडायला सांगतो. तुमच्या भाषणाची तुमचे पैसे भरायची गरज नाही. शासनाने निर्णय घेतला होता का जिथं जिथं अतिवृष्टी झाली त्या 262 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना 3 महिन्याचं वीज बिल माफ करण्यात आलं होतं. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर आणली, पुन्हा कनेक्शन जोडून दिली, वाढलेली पाणीपट्टी देखील कपात न करण्याचा निर्णय, कारखान्याने कापलेले पैसे पुन्हा आपल्याला रिटर्न देण्याचं काम केलं. आज शेतकऱ्यांना FRP देखील एक रकमी मिळत नव्हती. तुमचा संचालक म्हणून काम करत असताना 173 रुपये जे त्यांनी कमी देत होते, आपल्या बोलल्यानंतर आपल्या पत्रानंतर 173 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले की नाही झाले? ही ताकद कशाची आहे? आणि उद्याच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की गेले 10 वर्ष आपल्याला सभासदत्व मिळालेलं नव्हतं, परंतु आपण सातत्याने मागणी केली आणि ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला आहे त्यांना देखील सभासदत्व दिलं पाहिजे. म्हणून आता तुम्हाला घरपोच फॉर्म पाठवलेत, ते सगळे फॉर्म तुम्ही आता भरून द्यायचेत. आणि उद्याच्या काळामध्ये ज्याला फॉर्म आला नसल, ज्यांनी कारखान्याला ऊस घातला असेल, त्याला देखील सभासद करण्याची जबाबदारी एक संचालक म्हणून माझी त्या ठिकाणी आहे, हे देखील मला आपल्याला सांगायचं. हॅलो, दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी टाकळी आजी कवठे जिल्हा परिषद गटातील देखील मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी सभास्थानी बसून घ्या. वाजंत्री जरा शांतता, लिंक तुटती आहे जरा. मला आपल्या सर्वांना सांगायचे की उद्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातलेला असेल आणि त्याच्या नावावर जे अर्धा एकर जमीन पाहिजे, त्या सगळ्यांना आपण सभासदत्व मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, हे देखील मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आज सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज कारखान्यातले कर्मचारी
कारखान्यामध्ये नाहीत. तुम्हाला गावोगाव ते प्रचार करताना दिसत असेल. ज्यांनी वार्षिक सभेमध्ये गोंधळ घातला, आज ते सगळेच्या सगळे परगावामधून या परिसरामध्ये प्रचाराकरता त्यांचे कार्यकर्ते फिरत आहेत. त्याचबरोबर मला मुख्यत्वे करून विधानसभेला देखील आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ज्या गावडे साहेबांनी बोगद्याचा विषय मांडला की डिंबे धरण खाली होईल, बोगद्यातून पाणी खाली जाईल, आज गावडे साहेबांना जाऊन तुम्ही विचारा का ज्यांच्याकरता तुम्ही रात्रीचा दिवस केला त्यांचं तिकीट तुम्ही का कापलं आणि गावडे साहेबांना दुसरा रस्ता ह्या वयामध्ये धरायला लागला. गावडे साहेबांनी सांगितलं की एवढा लबाड माणूस मी माझ्या आयुष्यात दुसरा कधी त्या ठिकाणी पाहिला नाही. अरे हे तर सामान्यांचं झालं, पण जे आंबेवाले आहेत, तुपावाले आहेत, त्या शरद बँकेच्या माध्यमातून आंबेवाल्यांनी वेस्टर्न हिल कंपनी थोरांदळ्याला काढली. पवार साहेब केंद्रात होते, 8 कोटीची सबसिडी मिळवली. आंध्र बँकेचं कर्ज थकवलं, शरद बँकेतून 16 कोटी रुपये कर्ज दिलं. शरद बँक थकवली, कंपनी लिलावात काढली कुणी? आंबेवाल्यांनी. आता बोर्ड कोणता आहे तिथं? पराग मिल काढली आंबेवाल्यांनी, घेतली तुपावाल्यांनी, आणि तोट्यात कोण गेलं? शरद बँकेला किती करोड रुपयाला तुम्ही घाट्यात घातलं की ज्याच्यामुळे मागील 2 वर्ष आमच्या सभासदांना डिव्हिडंड देता आला नाही. आम्ही लढलो म्हणून तुमच्या पदरात 2% थकीत आणि नंतरचा 10% डिव्हिडंड देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मी जाता जाता एवढंच आपण सर्वांना सांगतो की मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होणार आहे की उद्याच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना जी सरकारच्या माध्यमातून नवीन पंपाला वीज जोडणी थांबवण्यात आलेले वीज कनेक्शन देत नाही, की ज्या धामणीच्या परिसरात, पहाडदऱ्याच्या परिसरामध्ये 8 पाईपलाईनच्या स्कीम जवळपास 70-80 लाख रुपये एका स्कीमला खर्च झाला. शेतकऱ्यांनी कर्ज काढून 7-8 महिने झाले योजना पडून आहेत, त्यांना विजेचं कनेक्शन नाहीत. आमदार म्हणले मी करून देतो, ते करू शकले नाहीत. म्हणून आता उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत का ही निवडणूक संपल्यानंतर आम्ही मंत्रालयात येऊ आणि या भागातील जिरायती भागात ज्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेले आहेत त्यांना विजेचं कनेक्शन देण्याचं काम त्यांनी करावं. मीटर आम्हाला त्या ठिकाणी चालणार नाहीत, अशाच प्रकारची या ठिकाणी मागणी करतो. आणि आपल्याला विधानसभेला तुमच्या अंगावरती गुलाल पाहता आला नाहीत. हे 15च्या 15 उमेदवार आपण निवडून द्या आणि तुमच्या अंगावर आम्हाला गुलाल त्या ठिकाणी पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जाता जाता एकच सांगतो की यावेळी देखील एक चुकीचा डाव त्यांनी केलेला आहे की डुप्लिकेट त्या नावाचा उमेदवार रोहिणी वाळूंज म्हणून तिकडे उभी केलेला आहे आणि त्यांना चिन्ह दिलेलं आहे मेणबत्ती. आपल्या उमेदवाराची निशाणी आहे मशाल. मशाली पुढे मेणबत्ती नुसतं फू केलं तरी अशी उडून जाईल, हे देखील ध्यानात घ्या. म्हणून धनुष्यबाण, मशाल, तुतारी वाजवणारा माणूस विळा हातवडा यांना मतदान करा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण भाऊगिरे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी बोलावं. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, अनाथांचा अनाथ, लोकनाथ, ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी करत हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रामध्ये उमटविला असे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांचा आगमन या ठिकाणी आपण स्वागत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले असे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. अनाथांचा लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उभं राहून आपण सर्वांनी साहेबांचं स्वागत करूया. अनाथांचा महाराष्ट्राचा महाराष्ट्राला या देशामध्ये एक नंबर सर्वोच्च स्थानी नेण्यामध्ये त्यांनी आपली कामगिरी केली. लाडके भाऊ आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे, सन्माननीय संपर्क प्रमुख सन्माननीय विकास बावरे पळे, आदरणीय रामबावरे पळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे.
साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत करायचं. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री भाईंच्या शुभार्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. यानंतर अरुण भाऊंना विनंती आहे सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. जिथं जागा मिळेल तिथे बसून घ्या. हा भगवा जल्लोष आपल्याला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकवायचा आहे आणि आदरणीय भाईंचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. सर्वांना विनंती आहे आपण समोर येऊन स्थानापन्न व्हा. अलॉट गर्दी आदरणीय भाईंना ऐकण्यासाठी ही पारगाव ऐतिहासिक नगरी अक्षरशः भगवी झाली आहे, भगवी होतीये. सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना विनंती आहे आपण समोर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचे आवडते नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या व्यासपीठावर झालं. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया. आंबेगाव तालुक्यामध्ये साहेबांचं आगमन आपल्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी विजयाची दिशा घेऊन आलेलं आहे. खरं पाहिलं तर साहेबांना दिवसभरात आज अनेक सभा आहेत, वेळ मर्यादित आहे आणि म्हणून मी या विभागाचा जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून साहेब तुम्ही माझ्या पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात आलात, आपलं खूप सारं स्वागत करतो. मला आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. या परिसरामध्ये काम करत असताना 2014 साली मला विधानसभेच्या शिवसेनेची उमेदवारी मिळाली. 65,000 मतं मला मिळाली. 2017 साली मी जिल्हा परिषदची निवडणूक लढलो. 600 मतांना मला पराभव स्वीकारावा लागला आणि आज पुन्हा एकदा 2026 साली मी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा धनुष्य बाणाची उमेदवारी मला दिलेली आहे. जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना 2017चा काळ तुम्ही आठवला असेल, त्याच्या अगोदरचा 7 आणि 12चा काळ असेल. वेगवेगळ्या विकासाचे प्रश्न मांडत असताना सोडवण्याची जबाबदारी घेतली आणि वेगवेगळ्या विकासाच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण पुढे गेलो. आज साहेब मी जास्त बोलून तुमचा आज वेळ घेणार नाही, पण ह्या मतदारसंघात तुम्ही आलात, या परिसरामधली जनता तुमची वाट पाहते आहे. कारण या राज्यामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचे तुम्ही भाऊ आहे. राज्यभर तुमची असणारी अस्मिता प्रत्येकाच्या मनात आहे. काल परवाचा एक छोटा प्रश्न सांगतो. माझ्या मतदारसंघात देवगावमध्ये एका छोट्या मुलीचा मशीनमध्ये हात गेला. साहेबांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून कोण ना कोण भेटायला गेलं. साहेब आमच्यासाठी त्या मुलीला 1 रुपया सुद्धा हॉस्पिटलमध्ये भरू शकत नव्हतो. आपल्या विभागाकडून 3 लाख रुपयाची भरीव मदत झाली आणि त्या मुलीचं ऑपरेशन सक्सेस झालं. म्हणून आम्हासारख्यांना खूप मोठा आनंद आहे. ही मुलगी आहे साहेब समोर. पिंपरखेडमध्ये बिबट्याचा प्रश्न आला, 3 लोक गेले. आपण स्वतः आलात आणि त्या परिसरात भेट दिली. लोकांना आज प्रत्येकाला वाटतंय शिंदे साहेब म्हणजे माझं घर आहे, माझ्या परिसरात आहे आणि एक आपुलकीचं नातं जपणारा नेता आहे. आम्हाला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्यासाठी काम करायचं आहे, ही भावना त्यांची निश्चितपणे राहिलेली आहे. आज मला तुम्ही या भागात आलात, तुम्हाला तुमचं खूप स्वागत करत असताना 2-3 गोष्टीचा मुद्दामून उल्लेख या परिसरामध्ये करतोय. साहेब गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने काही लोकांच्या विरोधात आम्हाला लढावं लागतंय. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा आमचे कष्ट करून घेत आहेत. मग सत्तेची वेळ आली किंवा लोकांचं नेतृत्व करण्याची वेळ आली, त्याच्यात मात्र ते आम्हाला संधी देत नाही आणि संधीतून बाहेर काढून
आयुष्यभर काम करावं लागतंय. मला आठवतंय साहेब, मी ज्या वळसे पाटलांची मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी होती, आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यांना 1000-1200 मतानं निवडून आणलं. पण जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं आणि अक्षरशः या परिसरातला खेळखंडोबा मांडण्याचा प्रयत्न केला. आज मी आपल्याला विनंती करणार आहे, माझ्या भागामध्ये काही प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपली सातत्यानं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आपण मदत करणार आहे. वन विभागातले अनेक रस्ते या परिसरामध्ये बाकी आहे. निवडणुकीच्या आधी 8 वर्ष काम करायला त्यांना संधी मिळाली, एकही रस्ता त्यांना सोडू शकला नाही. पण आज जेव्हा निवडणूक लागली, आचारसंहिता लागली, साहेब अधिकाऱ्यांना हाताशी धरून नारळ फोडण्याचे कार्यक्रम या निवडणूक आचारसंहितेमध्ये करायला लागले. डिप्यांचे प्रश्न साहेब, माझ्या धामणी परिसरामध्ये एक महाळसाकांत नावाची योजना होणार होती, ती योजना झाली नाही आणि होणारही नाही. गेली 35 वर्ष लोक त्या योजनेची वाट पाहत होते, पण झाली नाही. मग आम्ही शेतकऱ्यांना जागृत केलं आणि 8-8, 10-10 शेतकरी एकत्र आले, कोटी रुपये टाकले आणि त्यांनी आज योजना उभ्या केल्यात. पण गेल्या वर्षभरात त्यांना कनेक्शनच्या नावाखाली इकडे तिकडे फिरवलं, पण कनेक्शन देऊ शकले नाही. आणि निवडणुकीच्या काळात आज मात्र एखादा खांबळा उभा करतायत आणि आम्हाला या भागातून काही कार्यकर्त्यांना प्रवेश घेऊन आमच्या विरुद्ध लोकमत उभं करण्याचा प्रयत्न आहे. पण ह्या वेळेस या जनतेने साहेब ठरवून टाकलेला आहे, या परिसरामध्ये दुसरा कोणताही उमेदवार निवडून येणार नाही. येणार तर तिन्ही उमेदवार तुमच्या विचारसरणीवर जे उभे आहेत तेच या परिसरातून निवडून येतील, अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे. आपल्याकडे वेळेच्या मर्यादा आहेत, बोलण्यासारखं खूप आहे. आज मी जास्तच बोलून वेळ घेणार नाही. आपल्या तमाम उपस्थितांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. साहेब, आपला मौलिक वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत असताना येत्या 7 तारखेला आमच्या सगळ्या उमेदवारांची चिन्ह तुम्हाला पाठ आहेत, त्या सगळ्यांपुढील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा असं आव्हान या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर टाकळी अजय कवटे गटाचे जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर सुभाषरावजी पोकळे आपला कार्यपरिचय देतील 1 मिनिटामध्ये. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 याच्या प्रचारार्थ उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, अतिशय संवेदनशील माणूस, मी आज यासाठी उभा आहे की मी ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा, माझ्याबरोबर पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार धनुष्यबाणावर लढत आहे, मी धनुष्यबाणावर या ठिकाणी लढत आहे. अनेक लोक विकास आणि अनेक गोष्टींच्या या ठिकाणी गप्पा करतात किंवा किंबहुना लोकांना सांगतात की बाबा आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून उभे, तमक्या पक्षाच्या माध्यमातून उभा आणि आम्हाला मदत दिली तर आम्ही अशा पद्धतीचा विकास करू, किंबहुना या विकासाची गंगा तुमच्यासमोर त्या ठिकाणी आणू. पण मी अशा पक्षाच्या माध्यमातून उभा आहे, अशा माणसाच्या आधिपत्याखाली उभा की ज्या माणसानं विकासाचा चेहरा तर या महाराष्ट्राला दाखवलाच, परंतु लाडक्या बहिणी असेल, त्याचबरोबर एसटीचा प्रवास असेल, या सगळ्या गोष्टी जरी केलेल्या जरी असत्या तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला अभिमान या गोष्टीचा की पिंपरखेड सारख्या छोट्याशा गावामध्ये बिबट्याचा हल्ला झाला, 3-4 लोक त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी त्या ठिकाणी पडली. परंतु त्यावेळेस अनेक लोक आली, अनेक आश्वासन दिली, अनेक आले आणि गेले, परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस 1 किलोमीटर पायी चालला. नुसता चाललाच नाही तर जे आश्वासन तिथल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी दिलं होतं ते दिलेलं आश्वासन ग्रामस्थांच्या लक्षात आहे की नाही ते राहिलं नाही मला माहीत नाही, पण आदरणीय साहेबांच्या लक्षात त्या ठिकाणी राहिलं आणि त्या भागातल्या 3 कुटुंबाला 5-5 लाखाची मदत त्या ठिकाणी केली. अनेक विकास होत असतो, कोट्यावधीचे रस्ते येतात, कोण काही कुणाच्या खिशात घालत नाही, ज्याला संधी मिळते त्या संधीच्या माध्यमातून तो विकास त्या ठिकाणी होत असतो. परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक माणूस मला असा त्या ठिकाणी पाहायला मिळाला की स्वतःच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जवळजवळ 15 लाखाची मदत
पिंपरखेड सारख्या महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यातल्या गावातल्या लोकांना द्यायचं काम त्या माणसाने केलं आणि अशा संवेदनशील माणसाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभं आहे. मी पुन्हा एकदा साहेब याच्या निमित्तानं आपल्याचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय देवीदासजी दरेकर साहेब आपल्या भावना 1 मिनिटामध्ये व्यक्त करतायत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, अनाथाचा नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपणा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार, खरं तर ही जिल्हा परिषद साहेब 3,500 कोटीचं बजेट असणारी पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रातली 1 नंबर जिल्हा परिषद आहे आणि ह्या जिल्हा परिषदवरती सत्ता जागवणाऱ्यांना सांगायचंय, मला तुम्हा मतदार राजांना सांगायचंय, 3,500 कोटीच्या बजेटमध्ये पळवापळवी मोठ्या प्रमाणात होती. खरं तर शरददादांना माहिती आहे साहेब 1200 कोटीचं डीपीडीसीचं जर झालं बजेट झालं तर 700 कोटी रुपये दौंड, बारामती आणि इंदापूरला जातात आणि 10 तालुक्याला राहिलेले पैसे जातात. याची आपल्या सर्वांना विनंती आहे माझी यासाठी, हे पैसे जर तुम्हाला रोखवायचे असतील तर साहेबांनी जे उमेदवार उभे केले ते तुम्हाला निवडून द्यायचे, ह्यासाठी मी उभा आहे तुमच्या समोर. वास्तविक पाहता अनेक प्रश्न ह्या भागातले आपले प्रलंबित आहेत साहेब. माझ्या सातगाव पठाराच्या जनतेचा प्रश्न तुम्ही प्रामुख्याने सोडवा. खरं तर माझा 1-2च मुद्द्यात सांगतो तुम्हाला साहेब. कलमडीचा प्रश्न पहिला तुम्ही सोडवा. दुसरा प्रश्न एकच आहे, ज्या जनतेने मला प्रतिनिधित्व दिलं साहेब, अक्षरशः घेरतोय हो एखादा माणूस, मला घेरतोय. परंतु ह्या पठ्ठ्यांनी सुद्धा त्याला वाडी वस्ती दाखवली. पहिल्या इलेक्शन मध्ये वाडी वस्ती, आत्ताशी कळालंय त्यांना ठाकरवाडी कुठे, कातकरी वस्ती कुठे, माझा मातक समाजाचा समाज कुठं राहतोय. 15 वर्ष तुम्हाला तो समाज कधी दिसला नाही, पण एका शिंदे साहेबांनी तुम्हाला त्या वस्तीवर पाठवलं. साहेबांसाठी यासाठी टाळ्या वाजवा तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप बोलण्यासारखं होतं परंतु साहेबांना पुढे जायचंय. मी काम केलंय तुमच्या जीवावरती, 5 वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलंय, त्याची पोचपावती साहेबांनी मला जिल्हा प्रमुखाच्या रूपाने तुम्हाला साठी दिलेली आहे. अहो रात्री सांगतो साहेब, या पोलीस स्टेशनचा सर्वांचा पहिला तुम्ही बंदोबस्त करा, ही तुम्हाला या जनतेच्या वतीने माझी विनंती आहे. रोज गुन्हे दाखल करायचे आमच्यावर धमक्या देतात. कसं काम करायचं सामान्य नागरिकांनी? अहो पंचायत समितीत गेलं तरी त्यांची दडपशाही, तहसीलदार कचेरीत गेले तरी यांची दडपशाही. ही दडपशाही तुम्ही मोडून काढणार आहात का नाही ते पहिलं सांगा आणि मगच तुम्हाला मी सांगतो. धनुष्यबाण असेल, तुतारी असेल आणि मशाल असेल, या सर्व चिन्हांवरती बटन दाबून येत्या 7 तारखेला प्रचंड बहुमताने शिरूर लोकसभा मतदारसंघातून किती उमेदवार निवडून देणार? 24 केले, 24. 15 वर्ष पठ्ठ्याला जमलं नाही, पण या 2 पठ्ठ्यांनी करून दाखवले. 24 साहेबांच्या जीवावर उभे केलेत. आज सांगतो तुम्हाला चॅलेंज देऊन 2-4 सीटा अलीकडे पलीकडे ती सुद्धा काढण्याची जबाबदारी आमची आहे साहेब. परंतु या शिरूर लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला 22 उमेदवार निवडून द्यायची जबाबदारी आमची आहे. तुम्ही 22 जर दिले तर शिवसेनेचा भागवा पुणे जिल्ह्यावरती फडकेल एवढीच विनंती करतो. सर्वांना मतदान करण्याचा आग्रह करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, अनाथांचा नाथ, लोकनाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी मुक्ताई मातेला वंदन, पंचलिंग महादेवाला वंदन.
हुतात्मा बाबू गेनुसैद यांचं स्मरण करतो, त्यांना मानवंदना देतो. आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो. एकीकडे दुर्घटना, दुःखद घटना झाली आहे, दुसरीकडे निवडणूक आहे आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या, हेच कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले हे कार्यकर्ते नेत्यांच्या निवडणुकांमध्ये लोकसभेला खासदार आमदार करतात, मेहनत घेतात, कष्ट घेतात आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करायला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ आलेला आहे. माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत, लाडक्या भाऊही आहेत. सगळे लोक उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं म्हणजे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी सगळेच आहेत आणि या सगळ्यांनी निश्चय केलेला आहे या आंबेगावमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्या जागा निवडून द्यायच्या हा निश्चय केलेला आहे. मी आपल्याला विनंती करायला आलो आहे. नेहमी मी भीमाशंकरला दरवर्षी न चुकता जातो आणि आंबेगावमधूनच जातो आणि म्हणून आंबेगाव कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाहिजे हे तुमच्यावर माझा विश्वास आहे, भरोसा आहे आणि आंबेगाव तुम्ही दिलं तर विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला माहीत आहे, या महाराष्ट्राने पाहिलं आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, एसटीमध्ये 50% सवलत असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, माझ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, ज्येष्ठांना एसटीमध्ये मोफत प्रवास असेल, असे अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, अवकाळी आला, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं. मी मुख्यमंत्री असताना सगळे NDRFचे निर्णय बाजूला ठेवले, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 2 हेक्टरचं नुकसान 3 हेक्टरवर नेलं आपण. NDRFचा निकष बदलून डबल आपण नुकसान भरपाई दिली. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरपाई मिळत नव्हती, ते देण्याचा निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय माझ्या काळामध्ये घेतले. मला त्याचं समाधान आहे, मला आनंद आहे. माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, त्यावेळेस मी जे निर्णय घेतले त्यातले सगळ्यात आवडता माझा कुठला निर्णय असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. कारण ह्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत. अरे आपण सरकार म्हणून म्हणतो सर्वसामान्याचं सरकार आहे, मग या लाडक्या बहीण भावांसाठी काय केलं तुम्ही? आणि म्हणून लाडकी बहीण, मी गरिबी पाहिली आहे, मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे. या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पूर्वीचे दिवस आठवले. माझ्या आईची काटकसर मी पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, गरिबी पाहिली आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणीं भावा मातांसाठी योजना करायची आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, कोणी कोर्टात गेलं, कोणी खोडा घातला, कोणी म्हणाले योजना ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. परंतु आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला मी सांगतो, लाडकी थांब बाबा येतो मी तिकडं. लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो की ज्या 1,500 रुपये आपण देतो, या 1,500मध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला आहे, प्रपंचाला आधार दिला आहे. स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे. हे माझ्यासाठी फार अभिमानाचं बाब आहे, समाधान आहे. आणि म्हणून ही कोणी किती काही अफवा पसरवल्या, कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. हे खोटं नाही आहे, हे पूर्ण जे बोलतोय मी आत्मविश्वासाने बोलतोय. छोटा मोठा व्यवसाय सुरू करतायत, काही लोक एकत्र येत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय मोठा करतायत. माझे शेतकरी बांधव इकडे आहेत. शेतकरी सन्मान योजना आपण केली. हे म्हणाले शेतकऱ्याची कर्जमाफी, म्हणाले कोण म्हणाले इकडं, शेतकऱ्याची कर्जमाफीचा आश्वासन आम्ही दिलेलं आहे, वचननाम्यात दिलंय. एक मुख्यमंत्री आणि आमची बैठक झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे. अहवाल आल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार. जे बोललोय ते आम्ही करणार. जो शब्द आम्ही दिलाय, शब्द दिलेला पाळणारं आमचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे जे आम्ही केलंय, जे जे बोललोय ते आम्ही करतोय. एक मुलगी इथं आली समोर, तिच्या हाताचा तुकडा पडला होता. काय ते छोटा बच्चू आहे. आणि अशा वेळेमध्ये पैसे काय बघायचे, संवेदना आहे, वेदना आहे माणसाच्या मनामध्ये. आणि कुठल्याही परिवारातली असली तरी सुद्धा या महाराष्ट्राला मी कुटुंब मानतो, महाराष्ट्राला माझा परिवार मानतो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस जिथं जिथं अशी आपत्ती येते तिथं धावून जाण्याचं काम मी करतो. या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा हल्ला झाला, त्याचा उल्लेख इथे झाला पिंपरखेडला, तिथं मला राहवलं नाही, मी ताबडतोब आलो. कारण एक संवेदनशील एकनाथ शिंदे जागृत झाला. आणि म्हणून जे जे काय सरकार वगैरे मदत करत राहतच आहे, सरकार मदत करेल, सगळ्या गोष्टी होतील. पण त्याला तात्काळ मी शब्द दिला, तो शिवसेनेने शब्द पाळला. कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपण अनेक योजना केल्या. लेक लाडकी लखपती योजना केली, ST मध्ये 50% सवलत योजना केली, अनेक योजना केल्या. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. एक दुर्दैवी घटना घडली. मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली. 12:30 वाजता टीव्हीवर बातमी झळकली, मी वाचली, पाहिली. का केली आत्महत्या? 50% फी सरकार भरत होतं, 50% फी तिच्या वडिलांनी भरायची होती. पण तिला वाटलं वडील भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या करली. एक अतिशय दुःखद घटना घडली. मी म्हणालो, सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग आपल्या सरकारमध्ये सत्तेमध्ये एक मुलगी आत्महत्या शिक्षणासाठी करत असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. तात्काळ 8 दिवसाच्या आत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि 50% फी आम्ही 100% फी माफ करून टाकली. हे सरकारचं काम आहे. सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांसाठी असतं. मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं हे पाहणारे आम्ही आहोत. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती कमवली, पैसे कमवले किती, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. सत्ता खुर्ची अजेंडा आमचा नाही, आमचा अजेंडा विकासाचा आहे. आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणार आहे. आणि म्हणून या तिजोरीवर राज्याच्या सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आणि मी शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक ग्रामीण भागातली आहे, गावागावामधल्या विकासाची निवडणूक आहे. तुम्ही विधानसभेत देखील आम्हाला भरघोस मतदान केलं, 232 आमदार निवडून आणले. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 आमदार निवडून आले नव्हते, ते तुम्ही निवडून दिले. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा म्हणून सांगण्यासाठी आलो आहे. या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत. मी मुख्यमंत्री असताना या भागामध्ये अनेक कामांसाठी पैसे दिले आहेत. आता आंबेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने एक निसर्गाची कृपा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, पर्यटनाला चालना देण्याचा वाव आहे. या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या भागामध्ये उद्योग आला पाहिजे. शरद आपण तिकडे करतोय ना कुठं MID शरद सोनावणे, आपल्या या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून चालना, उद्योगासाठी काय करायचंय? द्या ना जागा तुम्ही. मी उदय सामंत सांगतो मंत्र्यांना, ताबडतोब या ठिकाणी MIDC आणा.
माझ्या तरुणांना रोजगार देण्याचं काम करा. सातगाव पठार तुम्ही जागा द्या, तुम्हाला MIDC देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार. मी बोलतो ते करतो. आणि आताच दाओसमध्ये मुख्यमंत्री आणि उदय सामंत उद्योग मंत्री 30 लाख कोटीचे करार केले. तिथले उद्योग आपण इकडे आणू, जागा आपण द्या. इथल्या तरुणाला इथंच काम मिळालं पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. इथे मोठ्या प्रमाणावर आज पर्यटनाला चालना देण्याला वाव आहे. आणि म्हणून बोरगिरी ते भीमाशंकर अभयारण्य ते ट्रेक हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे. त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा देखील आपण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. हा प्रकल्प देखील गेम चेंजर ठरेल. आणि म्हणून पुण्यामध्ये रिंग रोड होतोय, त्याचा देखील फायदा आपल्याला मिळेल. आणि यासाठी देखील बिलकुल त्याची प्रयत्न केला जाईल. या भागामध्ये तरुणांचं जे काही रोजगाराचा विषय आहे, हा रोजगाराचा विषय आपल्याला निकाली काढायचा असेल तर इथं उद्योग आले पाहिजे, छोटे मोठे व्यवसाय आले पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. ते देण्याचं काम आपण करू. उद्योग खात्याच्या माध्यमातून मगाशीच मी उद्योग मंत्र्यांशी फोनवर बोललो. त्यांनी म्हणाले जिथं जिथं आपल्याला जागा मिळेल त्या त्या ठिकाणी उद्योग आपण आणू, MIDC आपण स्थापन करू, लोकांच्या हाताला काम देऊ. हे फक्त मी बोलत नाही आहे, पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे. मी जे बोलतोय ते टिप्पण करून ठेवा. पुन्हा जेव्हा मी येईन तेव्हा आपण मला विचारा. आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते केलेलं आहे, करतो आहे. आणि म्हणूनच आज पुणे या भागामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या भागामध्ये 5 वर्षात या ठिकाणी बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे. ही देखील आपल्याला मी शब्द देतो. आणि म्हणून हे काय भीमाशंकरचा विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही, हा देखील शब्द आपल्याला मी देऊ इच्छितो. कुंभमेळ्याच्या पर्वा निमित्त भाविकांची सोय तुम्ही सांगितलं ना, तिकडं आपण त्या ठिकाणी 240 कोटी रुपयाचा काय ते आराखडा तयार झालेला आहे. कलमोडीचं पाणी या ठिकाणी आलं पाहिजे, ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. नक्की त्यासाठी प्रयत्न केले जातील. सातगाव पठार पेठ नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाला गुलाबराव पाटील यांना आणि मी स्वतः पाहिजे काय नक्की या ठिकाणी येईन मी, मला आवडेल. आणि आपल्याला हे काम करण्याचं भाग्य जे मिळेल त्यासाठी मी आपल्याला नक्की शब्द देतो. आणि म्हणून या भागामध्ये विकास झाला पाहिजे, या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जो काय स्कोप आहे तो आपण केला पाहिजे. इथं वडू तुळापूर जे आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्मारक आहे, मी मुख्यमंत्री असताना 532 कोटी रुपये मंजूर केले. 532 कोटी रुपये स्मारक. यामध्ये भीमा नदीवर पूल, संग्रहालय, सभागृह, नदीघाट, वाहनतळ, हिंदवी स्वराज्य ध्वज इत्यादी सगळ्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील आणि इथं देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे जे काही मृत्युमुखी पडलेत त्यांना देखील आपण मदत केली आहे. बाकी राहिले त्यांनाही मदत करू. आणि या ठिकाणी जे काही नवीन आपल्याला बिबट्याचं रेस्क्यू सेंटर करायचे आहेत ते वाढवायचे आहेत, ते देखील वाढवू. आणि या ठिकाणी बिबट्याची दहशत कायमची या ठिकाणी संपली पाहिजे, यासाठी प्रयत्न करू. आणि ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत त्या केसेस देखील माघारी घेऊ, हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आंदोलनाच्या केसेस आहेत आणि म्हणून त्या देखील आपल्याला मागे घेता येतील. वन विभागामध्ये रस्त्याची जी अडचण आहे ती देखील रस्त्याची अडचण शेवटी गावकऱ्यांना रस्ता पाहिजे आणि मग रस्त्याची अडचण दूर करू अशा प्रकारचं देखील मी आश्वासन या ठिकाणी देतो. शिगवे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा बसवायचा आहे, शिवसृष्टी उभी केलेली आहे आणि याच्यासाठी तर आपल्याला मदत मिळेलच. मदत काय हे आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आहे आणि म्हणून हे करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी हे बोललो रे बाबा मी. या दुसरी गोष्ट आहे, शेतकऱ्यांच्या ज्या पाणी योजना आहेत त्या सोलरवर पंप चालत नाहीत आणि त्याला MSCB कनेक्शन मिळाले पाहिजे. धामणी परिसरामध्ये अशी देखील मागणी आहे आणि देखील यासाठी देखील आम्ही निर्णय घेऊ.
निर्णय घेणार सरकार आपलं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कुकडी पाण्याचा प्रश्न, शिरूरमधील वेड भागासाठी पाणी मिळत नाही. पाण्याची योजना जी आहे गुलाबराव पाटील यांना मी या बाबतीमध्ये सांगतो आणि आपल्याला जे काय करायचं आहे ते आपण करू. फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की नगर नगरपंचायतीवर आपण भगवा फडकवलेला आहे. महापालिकांवर देखील आपल्या भगवा फडकला आहे अनेक ठिकाणी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आपण सगळे शिवभक्त आहोत आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचा भगवा या पुणे जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे. यासाठी आपण सज्ज होऊया आणि म्हणून आंबेगावचा विकास हा शिवसेनेचा ध्यास आहे आणि म्हणून या शिवसेनेला आपल्याला आपले सर्व आणि जे मित्रपक्ष आपले आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्यांना ही निवडणूक जी आहे ही निवडणूक उद्याचं भवितव्याची निवडणूक आहे. या आंबेगावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित तुम्ही ठेवू नका. इथं निवडून दिलेला माणूस तुमच्या हक्काचा असला पाहिजे. त्याचा कान धरून तुम्ही काम करून घेता आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत आणि हे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या. विकासाला पैसा कमी पडणार नाही हा शब्द माझा आहे. आणि म्हणून तळेगाव डमडेरेचं काय कचरा व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के, अद्ययावत हॉस्पिटल उभारणी, अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी भरघोस निधी, बिबट सावंताची विशेष उपाययोजना यासाठी देखील आपल्याला शासनाच्या माध्यमातून या भागामध्ये हे प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण करू. मी आपल्याला एवढंच सांगतो, जाता जाता फक्त जिल्हा परिषद गट पारगाव गट आहे अरुण गोविंदराव गिरे, पंचायत समिती श्वेता किरण ढोबळे, पंचायत समिती गण 24 रोहिणी दिलीप वाळुंज, जिल्हा परिषद गट क्रमांक 13 प्रशांत विठ्ठल अभंग, अवसरी बुद्रुक पिंपळगाव माळुंगे, पंचायत समिती गण कल्याण हनुमंत हिंगे अवसरी बुद्रुक, त्याचबरोबर पिंपळगाव तर्फे माळुंगे मनोहर बंडू इंदुरे, शिनोली बोरगर सरिता संदीप माळी, बोरगर राजेंद्र सावळेराम घोडे, शिनोली सुरेखा शिवाजी गबाले, घोडेगाव पेठ सुवर्णा देवीदास दरेकर, घोडेगाव कपिल दिलीप काळे पाटील, पेठ अंकुश शिवाजी लांडे, त्याचबरोबर कळम चांडोली बुद्रुक प्रीती प्रवीण थोरात, कळम राजश्री नितीन बालेराव, चांडोली बुद्रुक प्रियांका केतन वाघ, या सगळ्या लोकांना आपण विजयी करा. हे पण आहेत का? तळेगाव डंबरे रांजणगाव या ठिकाणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सारिकाताई राहुल करपे, तळेगाव डमडेरे पंचायत समितीचे उमेदवार चेतना जयकुमार ढमडेरे, रांजणगाव सांडस पंचायत समितीचे उमेदवार राहुल राजाराम रणदिवे, टाकळी हाजी जिल्हा परिषद गट कवटे टाकळी हाजी जिल्हा परिषद गट डॉक्टर सुभाष पोकळे, टाकळी हाजी पंचायत समितीचे उमेदवार प्रगती आशिष निचित, कवटे एमआई पंचायत समिती अधिकृत उमेदवार माधुरी विलास थोरात. झाले बाबा, पाठी काही नाव नाही चालत. सगळ्यांची नावं घेऊन झालेत. आता मतदान करायचं काम तुमचं आहे आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या सर्व लोकांना विजयी करा. तुम्हाला माझी विनंती आहे, हे सर्व लोक निवडून आल्यावर तुमची 5 वर्ष सेवा करतील, या भागाचा विकास करतील. या ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, ज्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील ते देण्याचं काम हे सर्व उमेदवार केल्याशिवाय राहणार नाही. पारगाव आमदार साहेब म्हणतात पारगावच्या भूमीला पैसे कमी पडू देऊ नका. मी आपल्याला शब्द देतो, पारगावच्या या सर्व विकास कामांना पैसे कमी पडू देणार नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा विचार करतो.
शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून मी माझा शब्द आहे की या संपूर्ण या जिल्हा परिषद गटांना या भागातल्या संपूर्ण आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि पाठीमागे आता गेलो तिकडे जुन्नर तालुका, या सर्व तालुक्यांमध्ये विकास निधी जो आहे हा विकास निधी कमी पडणार नाही. कारण आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. आणि देता देता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि म्हणूनच माझ्या तमाम सगळ्या लोकांना मनापासून मी शुभेच्छा देताना येणाऱ्या 7 तारखेला आपण या सर्वच्या सर्व लोकांना विजयी करा आणि आपल्या लोकांना विजयी करून या पुणे जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पोंदेवाडी ग्रामपंचायतचे गावातले लोकांचा प्रवेश आहे ना, प्रवेश झाला असं मी जाहीर करतो. जयसिंग बाबूराव पोंदे आणि सर्व सगळ्यांचं मी टीम, शिवसेनेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने साहेब एक विनंती आहे. आपली बारी या ठिकाणी पुकारली जाते. साहेब एक आपला हॅलो, थोडा आवाज उचला आणि इको जोडा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा, नगर विकास खात्याच्या मंत्री साहेबांचा, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा रेकॉर्ड तुमचं, बारीच्या मालक एकनाथराव संभाजी शिंदे आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. शिंदे साहेब शाबास. रे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू. हे मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल औलाद तू, मनात माया. 2 मिनिट. आज तळेगाव डमडेरे येथे देखील आदरणीय साहेबांची